नमस्कार मंडळी, SP किचन कट्टावरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आता नवरात्र चालू होते तर नवरात्र स्पेशल रेसिपी मी आज शेअर करत आहे। अगदी साधी सोपी, पचायला हलकी आणि तरीही पोट भरणारी अशी रेसिपी आहे। आज आपण बनवणार आहोत इडली आणि डोसा अगदी झटपट पद्धतीने। तर बघा, त्याआधी तुम्ही काय करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअरसुद्धा करायचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, इथे मी ना 1 कप इतकी वरई घेतलेली आहे आणि त्याच कपाने किंवा त्याच वाटीने तुम्ही अर्धा कप किंवा अर्धी वाटी इतका साबुदाणा घ्यायचा आहे। दोन्ही छान मिक्स करा। एक 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने। खळखळून असं त्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बाजूला काढायचं आहे। तर बघा, हे मी करतीच आहे, तोपर्यंत मला ना तुम्ही पटकन कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की तुमच्याकडे तिखट मीठ खातात का। माझ्या माहेरी तिखट मीठ खात नाहीत उपवासाला, अगदी मिरचीसुद्धा नाही खात किंवा मीठ पण नाही, फक्त फळं आणि दूध वगैरे असं खातात। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात हे नक्की सांगा। तर बघा, इथे मी छान असं वरई आणि साबुदाणा धुवून घेतला आणि पहिला एक जे पार्ट आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि ते थोडंसं घट्ट झालेलं होतं। आता आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये काय करायचं आहे, तुम्ही इथे पाणी घालू शकता किंवा थोडंसं दही घाला। टोटल आपल्याला अर्धा कप इतकं दही वापरायचं आहे किंवा अर्धा वाटी इतकं दही वापरायचं आहे। तर मी पहिल्यांदा घातलं नव्हतं, विसरले होते मी ॲक्च्युअली ते घालायला। आणि इथे दुसऱ्या पार्टमध्ये बघा, मी अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे त्यामध्ये आणि छान असं पुन्हा रवाळ असं वाटण करून घेतलेलं आहे, रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे। आता हे दोन्हीही ना, जर गरज वाटली तर तुम्ही पाणी घाला, पण पाण्याची गरज शक्यतो पडत नाहीच, पण वाटलीच तर पाव कप इतकं पाणी त्यामध्ये घालू शकता। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। बघू शकता इथे छान कन्सिस्टन्सी बॅटरची झालेली आहे। इडलीला जसं आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने इथे झालेलं आहे। आता हे झालं बॅटर आपलं तयार, पण त्यामध्ये आता इडली फुगण्यासाठी इन्स्टंट बनवतो तर इथे मी चमचाभर इतका इनो घातलेला आहे, इनो सॉल्ट, किंवा तुम्ही इथे खायचा सोडासुद्धा वापरू शकता। तर बघा, छान असं इनो सॉल्ट घालून हलवून ठेवलेलं आहे आणि आता इडलीची प्लेट घेतली, त्याला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने छान असं इडलीचं जे बॅटर आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा, सगळ्यात पहिलं तर सगळ्यांचे नवरात्राचे उपवास जेव्हा असतात तेव्हा रोज वेगळं वेगळं काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि बरेच वेळांना काही खायचं, तीच खिचडी आणि वरीचा भात खाऊन कंटाळा येतो। तर त्यावेळी अशा रेसिपीज नक्की ट्राय करू शकता। तर बघा, आता निम्म पिठाची इडली बनवली आणि जे राहिलेलं पीठ होतं तर त्या पिठाचे आता आपण डोसे बनवणार आहोत। तर जे मी इडल्या बनवल्या त्या 8 इडल्या, म्हणजे 2 प्लेट मी इडली लावली होती। राहिलेलं जे पीठ आहे त्याचे आपण छान असे मऊसूद डोसे बनवणार आहोत। बघा, खूप मोठा डोसा बनवायचा नाही आहे, तेल छान तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ते बॅटर टाकून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून छान वाफवून घ्या। बघू शकता बॅटर आपलं इतकं छान झालं आहे ना की त्याला काढावंसुद्धा लागत नाही, आपोआप सरकतं येते आणि छान जाळीदार असा इथे आपला डोसा तयार झालेला आहे किंवा आंबोळी तयार झालेली आहे। आपण चटणी बघणार आहोत। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी पाऊण कप इतके शेंगदाणे घेतलेले, छान भाजून घेतले। त्यानंतर त्यामध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले, त्यामध्ये थोडंसं आलं, मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता ही चटणी तयार आहे। थोडीशी चवीसाठी गोड साखर वापरू शकता। वरून तडका देण्यासाठी मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे आणि मिरची टाकलेले। काही लोकांकडे कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर टाका आणि छान अशी चटणी तयार आहे। आता बघू शकता ताटामध्ये मऊ इडली, डोसा आणि चटणी आहेत। शिवाय इकडे एका वाटीमध्ये मी गोड दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये साखर टाकून थोडंसं असं गोड दही बनवलं होतं आणि ते सुद्धा। तर हा आपले डोसा इडली तयार आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि बघा, इडली खूप छान आतून जाळीदार आणि मऊ स्पंजी झालेली आहे आणि हा जो घास आहे पहिला तो तुमच्यासाठी आहे खास। पटकन करा, खा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा। बाय बाय।